सगळ्या उमेदवारांना अंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन मराठा नेते मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। अंतरवाली सराटीमध्ये दलित मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांनी बैठक घेतली। या बैठकीत जागेबाबत चर्चा झाली। उमेदवार कोण या सस्पेन्सवरून आज पडदा हटणार आहे। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघ आणि उमेदवार यांच्या नावाची जरांगे घोषणा करण्याची शक्यता आहे। तर कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार असेल हे जरांगे जाहीर करतील। अंतरवाली सराटीमध्ये काल दलित आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांची बैठक पार पडली। या बैठकीला राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या वतीने माजेद शेख हे उपस्थित होते। तर जरांगे आज उमेदवारांच्या नावांची घोषणा करू शकतात। कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी देणार हे आज जरांगे जाहीर करतील। मराठा उमेदवारांबाबतचा निर्णय आज मनोज जरांगे पाटील हे जाहीर करणार आहेत। उमेदवारांना त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन केलेलं आहे। काल देखील त्यांची महत्त्वाची बैठक झाली। त्यानंतर आज ते उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे। कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार असेल हे आज जरांगे पाटील जाहीर करतील। अंतरवाली सराटीमध्ये काल देखील एक बैठक झाली। काल दलित आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी बैठक घेतली। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, मनोज जरांगे आज मराठा उमेदवारांच्या बाबतची म्हणजे घोषणा करू शकतात, त्यांच्या नावांची घोषणा करू शकतात, काय अपडेट? निश्चितपणे मनोज जरांगे पाटील आपली जी भूमिका आज मांडणार आहेत, कुठं उमेदवार असणार आहेत, किती मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे, कशा पद्धतीचा पाठिंबा असेल याचा खुलासा आज ते करणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष असतील, मराठा बांधव असतील किंवा इतर सर्व नागरिकांचं लक्ष या निर्णयाकडे लागलेलं आहे। मी त्याच ठिकाणी उभा आहे की या ठिकाणी येऊन आता मनोज जरांगे पाटील जे आहे आपली भूमिका जाहीर करतील आणि आतापासूनच आपण बघतोय की पूर्ण लोकांची या ठिकाणी गर्दी वाढायला लागलेली आहे। आणखी एक तासाभरात मनोज जरांगे पाटील इथे येऊन आपली भूमिका मांडतील। नेमकं मनोज जरांगे पाटील किती ठिकाणी उमेदवार देणार आहेत, कुठं कुणाला पाठिंबा देणार आहेत आणि कशा पद्धतीची त्यांची ST राखीव मतदारसंघामध्ये रणनीती असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा खुलासा या ठिकाणी करणार आहेत। सूत्रांची जी माहिती आपल्याकडे, मनोज जरांगे पाटील आज नेमका आकडा सांगतील की आज महाराष्ट्रात कुठं आणि किती जागा लढवण्यात जाणार आहेत। मात्र उद्या ते पूर्णपणे खुलासा करू शकतात की कुठला उमेदवार कुठं आहे आणि कुठल्या उमेदवाराला मराठा समाजाने, दलित समाजाने आणि मुस्लिम समाजाने पाठिंबा द्यायचा याचा सविस्तर आढावा ते उद्या जाहीर करू शकतात। मात्र आज महाराष्ट्रामध्ये किती जागा लढवणार, कुठं जागा लढवणार याची सगळी माहिती या ठिकाणी दिली जाईल। काल दिवसभर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुस्लिम समाजातील अनेक शिष्टमंडळांची भेट झालेली आहे, दलित समाजाच्या शिष्टमंडळांची भेट झालेली आहे आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं त्यामध्ये आपले विचार मांडलेले आहेत, अहवाल दिलेले आहेत आणि त्याच्या अहवालाचा अभ्यास करून मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणी येतील आणि मनोज जरांगे पाटील या सगळ्या आपल्या जे काय रणनीती ठरलेली आहे त्या रणनीतीवर आज भाष्य करतील। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की सर्व राजकीय पक्ष असतील किंवा राज्यातील जे काही नागरिक आहेत त्यांचं या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे। आणखी तासाभरात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येतील आणि आपली भूमिका जाहीर करतील। निश्चितच आता मनोज जरांगे नेमकी काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिद्धार्थ, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तिकडे पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बिघाडी झाली आहे। काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांनी शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे। पर्वतीमध्ये लावण्यात आलेल्या सांगली पॅटर्नच्या बॅनरमुळे राजकीय चर्चेला आता उधाण आले। पुण्यातील पर्वती मतदारसंघात नुकतेच हे असे बॅनर लागले होते। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल यांच्या समर्थकांनी ही बॅनरबाजी केली। होय, यंदा आम्ही पर्वतीतही सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती करणार असा या बॅनरवरचा मजकूर। आता पर्वती पॅटर्न चालू करायचा, ज्या महाराष्ट्राने सांगली पॅटर्न बघितला, आता आम्ही असं ठरवलंय काँग्रेसने की पर्वती पॅटर्न आम्ही त्या लोकांना दाखवणार आहोत आणि आम्ही सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलेलं आहे की आबा बागुलांना अपक्ष म्हणून निवडून आणणार आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार। सांगली पॅटर्नच्या बॅनरमुळे आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जाते। खरं तर राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे आणि पर्वती मतदारसंघ सुद्धा त्याला अपवाद नाही। काँग्रेसचे कार्यकर्ते पर्वती मतदारसंघामधून
सांगली पॅटर्न राबवणार आहे, कारण आबा बागुलांनाच आम्ही साथ देणार आहे. पर्वतीमधून काँग्रेसचा पॅटर्न राबवून सांगली पॅटर्न राबवणार आहे आम्ही. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सांगलीचा उमेदवार परस्पर जाहीर केल्यानं आघाडीत बिघाडी झाली. त्या निवडणुकीत आतून काँग्रेसचं पाठबळ मिळाल्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला. पण इथे पर्वतीमधली राजकीय परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. आबा बागुल यांना शहर काँग्रेस पदाधिकारी खरंच साथ देतील का, हा मात्र प्रश्नच आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. माहीम विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे ठाम आहेत, तर राज ठाकरेंनी परस्पर अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. आणि याचवरून मनसेनं देखील शिवसेनेवर निशाणा साधलाय. माहीमवरून सेना मनसेत सामना, उमेदवारीवरून दावे प्रतिदावे, माहीमवरून वादाची ठिणगी. माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे माहीम मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या पक्षाचे विभाग प्रमुख महेश सावंत अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होणार आहे. राज ठाकरेंनी लोकसभेत महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा अशी भूमिका भाजपने घेतली आहे. तर सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम असल्यानं तिढा वाढलाय. मात्र ही कोंडी कशामुळे निर्माण झाली याबाबत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय. मेरी उनकी बातचीत भी हुई थी कि क्या आपका क्या रणनीति है, तो कहे शिवसेना बीजेपी एनसीपी का होने दो, उसके बाद हम बात करते हैं. लेकिन उन्होंने तो डायरेक्ट कैंडिडेट खड़े कर दिए. अभी हमारा भी वहाँ पर जो 2-3 बार से विधायक है, हमारा पुराना कार्यकर्ता है, वो विधायक है. वो एकीकडे मुख्यमंत्र्यांनी या तिढ्याचं खापर मनसेवर फोडलंय, तर दुसरीकडे मनसेने शिवसेनेला हा जोरदार टोला लगावलाय. ही केवळ हे राज ठाकरे साहेबच एवढा मोठेपणा दाखवू शकतात, दिलदारपणा दाखवू शकतात. हे एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे ह्यांच्या मनामध्ये हे अशी मोठेपणा नाहीये. हे सगळे संकुचित विचाराचे आहेत, आतल्या गाठीचे कपटी लोक आहेत. शिवसेना आणि मनसेमध्ये माहीमवरून वादाची ठिणगी पडलेली असतानाच ठाकरेंच्या पक्षाचे नेते संजय राऊतांनी निशाणा साधताना गौप्यस्फोट केलाय. त्यांचं बंद दाराआड काय डील होतं, काय गुप्तगू होतं, हे डील आहे. खरं म्हणजे राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयात कोण कोण सामील आहे त्याच्याविषयी माझ्याकडे पक्की माहिती आहे. पण असं आहे की शेवटी मी त्याच्यावरती योग्य वेळी बोलेन. पण सध्या काय ते तुमचं शिंदे गट, त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि मनसे या तिघांमध्ये जी काय राऊंड टेबल कॉन्फरन्स सुरू आहेत, गुप्त बैठका सुरू आहेत, त्या चालत राहू. माहीम विधानसभा मतदारसंघावरून मनसे आणि शिवसेना आमने सामने आले. आता जसजशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख जवळ येऊ लागली आहे, तसतशी या वादाला धार येऊ लागली आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामती तालुक्यातील गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधतायत. यावेळी त्यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे. लोकसभेत पवार साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा असं आवाहन त्यांनी बारामतीकरांना केलंय. माझ्या जेवढ्या बहिणी आहेत त्यांनी मला सकाळीच ओवाळलंय, त्या घरी आल्या होत्या, त्यांच्याकडून मी ओवाळून घेतलंय. 25 ते 30 गावांचा दौरा करायचा असल्यानं कोणत्याच गोष्टीसाठी आता वेळ नाही असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंसोबतच्या भाऊबीजेवर बोलण्यास टाळाटाळ केली आहे. बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी वंजारवाडीतील एका चिमुकल्यासोबत संवाद साधला. यावेळी या चिमुकल्यानं दादांना गुलाबाचं फूल दिलं. आज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मराठा उमेदवारांबाबत निर्णय होणार आहे. यावेळी कुणी लढायचं आणि कुणी माघार घ्यायची याचा आज फैसला होणार आहे. मुख्यमंत्री मुंबईतून आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. कुर्ला नेहरू नगरमध्ये शिवसेनेची पहिली प्रचार सभा होणार आहे. तर रात्री अंधेरी पूर्वमध्ये मुजी पटेल यांच्यासाठी एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत.
कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही पवार गटाकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी तिसऱ्या आघाडीमध्ये गेलेले बंडखोर नेते प्रवीण माने यांच्यावर पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींच्या राज्यात 10 प्रचार सभा होणार आहेत. 8 नोव्हेंबरपासून मोदींच्या सभांना सुरुवात होणार आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसीय पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. 7 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यात तर 8 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची प्रचार सभा होणार आहे. महायुतीमधील भाजप नेते विजयराज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनं शिवसेना उमेदवार संजय गायकवाड हे चांगलेच संतप्त झालेत. भाजपनं विजयराज शिंदेंना पक्षातून निलंबित करावं असं आवाहन त्यांनी केलंय. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा भर उन्हामध्ये प्रचार सुरू होता. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चिंचोली, धानवड, उमाळा, कंडारी आणि देव्हारी कुसुंबा या भागात भर उन्हात देखील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. बाहेरच्या तालुक्यातील आमदार टक्केवारी घेतात असं ऐकलं होतं, पण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमदार हिस्साच घेतात असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्यावर केलाय. सोलापुरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. नेत्यांच्या सभा घेण्यासाठी आतापासूनच लगबग सुरू आहे. पंतप्रधानांची 12 तारखेला सोलापुरात सभा आहे. अलिबागमध्ये काँग्रेसच्या राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय. दरम्यान शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी ठाकूर यांची भेट घेत अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दुरंगी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सचिन कल्याण शेट्टी आणि सिद्धराम म्हेत्रे यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे. दोन्ही प्रतिस्पर्धींनी गावभेट दौरे सुरू केले. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. महाटीईटी 2024 साठी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आलेलं आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 924 क्विंटल आवक झाली आहे. टोमॅटोला 1000 रुपयांपासून 4500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय. शेतात राबणाऱ्या मजुरांचे आता अच्छे दिन आलेत. मजुरांना आता 180 ऐवजी 380 रुपये रोज आणि मासिक मजुरी करणाऱ्यांना 9830 रुपये मिळतील. यंदा दिवाळीनिमित्त राज्यातील तुरळक बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू आहे. त्यामुळे मक्याची आवकही मंदावली आहे. आवक घटल्यानं मक्याला प्रति क्विंटल 2000 ते 1800 रुपयांचा भाव मिळतोय. कोल्हापुरात कांद्याची सर्वाधिक आवक झाली आहे. यावेळी कांद्याला प्रति क्विंटल 1500 ते 4350 रुपयांचा दर मिळतोय. भुसावळ बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 2100 रुपयांचा दर मिळतोय. एकीकडे सर्वत्रच दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे मात्र फटाक्यांच्या धुरामुळे पुणेकरांचा श्वास कोंडलाय. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केल्यानं पुण्यामध्ये अक्षरशः धुराचे लोट निर्माण झाले होते. मुंबईत हवेची गुणवत्ता कमालीची खालावलेली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ताही अतिशय वाईट झाल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हटलंय. मुंबईतल्या अनेक उपनगरात एअर क्वालिटी इंडेक्स हा 150च्या वर गेलाय. मालाड आणि कांदिवलीतील हवा सर्वाधिक वाईट असल्याची माहिती आहे. दिवाळीनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं पुणे शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. काही भागातील हवा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. धोकादायक स्तरातील हवेमुळे श्वसनास त्रास होण्यासह आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडून शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्तीचा आदेश देण्यात आलेला आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती असताना पिंपरी चिंचवडमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्यानं हा आदेश जारी करण्यात आला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतानं सामन्यावर पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या डावामध्ये अवघ्या 171 धावात न्यूझीलंडचे 9 गडी तंबूत परतले. न्यूझीलंडनं अवघ्या 143 धावांची आघाडी घेतली असून तिसऱ्या दिवशीच भारताचा विजय होण्याची शक्यता आहे. आयफोन उत्पादक कंपनी ॲपलनं भारतात आतापर्यंत विक्रमी कमाई केली आहे. जुलै-सप्टेंबर 2024 मध्ये आयपॅडच्या विक्रीमध्ये दुहेरी आकड्यातील वाढ नोंदवण्यात आलेली आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून 4 नवीन ॲपल स्टोअर उघडण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील ITMS सिस्टीमचं काम पूर्ण झालंय. वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनचालक दंडात्मक कारवाईला पात्र ठरणार आहेत. ITMSमुळे अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यात अजून 3 ते 4 दिवस ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. दरम्यान 5 नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बीडच्या श्री क्षेत्र तुकोबाराय पावनाधाम संस्थान इथे दिवाळीच्या पाडव्यानिमित्त 24,000 दिवे प्रज्वलित करत दीपोत्सव साजरा करण्यात आला. महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजा प्रति कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. वर्ष